विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र प्रस्तुत करत आहे कार्यक्रम मालिका ओवी गाऊ विज्ञानाची. लेखक डॉक्टर पंडित विद्यासागर. अभिवाचन आणि संकल्पना विस्तार करत आहेत डॉक्टर दीप्ती सिधये. श्रोते हो, नमस्कार. माझं नाव डॉक्टर दीप्ती सिधये. मी विज्ञान शिकवते आणि विज्ञान प्रसाराचं कामही करते. विज्ञान प्रसाराअंतर्गत आपण करणार आहोत क्रमशः वाचन. पुस्तकाचं नाव आहे ओवी गाऊ विज्ञानाची. SRTM युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील माजी प्राध्यापक डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी हे पुस्तक लिहिले आहे. खरं तर ओवीबद्ध रचनेतून विज्ञानाचं अंतरंग उलगडणारा हा साक्षेपी ग्रंथच आहे. ओवी गाऊ विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पृथ्वी निर्माणाविषयी. सुरुवातीला ऐकूयात काही ओव्या. महास्फोटाचे वेळी तापमान होते सर्वार्थी अधिकतम. त्या लागी सर्व द्रव्य कण वायुरूपे संचारती. तप्त वायू शीत झाले त्यातून स्थायू निर्मिले. स्थायू एकवटुनी अवतरले त्याला म्हणती ग्रह गोल. ते ग्रह गोल टोळीने फिरती तप्त गोला सभोवती. विश्वा माझी असंख्य स्थिती त्यासी म्हणती सूर्यमाला. धरेची तप्तता निमाली सागरांनी बहुव्यापिली. वायू वेष्टने वेढिली नानाविध. धरा अक्षावरी कलली फिरू लागली स्वतः भवती. ऋतुचक्रे सुरू जहाली दरेक वर्षा माझी. मूलद्रव्ये तयार झाली तरी तापमान अधिक असल्यामुळे ही सर्व मूलद्रव्ये वायूच्या स्वरूपात होती. हे वायू प्रचंड ऊर्जा असल्यामुळे गतिमान होऊन एकमेकांपासून अलग झाले. अशा प्रकारचे वायूंचे प्रचंड आकाराचे संकलन एकमेकांपासून दूर होऊन प्रचंड वेगाने स्वतःभोवती फिरू लागले. या त्यांच्या फिरण्यामुळे त्यातील काही छोटे भाग अलग होऊन मूळ घटकाभोवती फिरू लागले. मूळ घटक आकाराने मोठा असल्याने तो तप्त अवस्थेत राहून त्याचे रूपांतर ताऱ्यांमध्ये झाले. तप्त वायूचे बाहेर फेकलेले लहान भाग काही काळानंतर थंड होऊन त्याचे ग्रह आणि उपग्रह तयार झाले. अशा प्रकारची अनेक सूर्यमंडळे या विश्वामध्ये तयार झाली. पृथ्वीचा विचार करता मुळात वायुरूपात असलेली पृथ्वी हळूहळू थंड झाली. सुरुवातीच्या काळात पृथ्वीवर कोणत्याही प्रकारचे वातावरण नव्हते. कालांतराने पृथ्वी थंड होत असताना वातावरण तयार होऊ लागले. परंतु त्यामध्ये मिथेन, पाण्याची वाफ याचे प्रमाण अधिक होते. पृथ्वीचा पृष्ठभाग थंड झाल्यानंतर सागरांची निर्मिती झाली. त्याचप्रमाणे वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड आणि त्यानंतर ऑक्सिजन या वायूंचाही समावेश झाला. पृथ्वी आपल्या अक्षाभोवती फिरत होतीच, परंतु हा अक्ष कललेला असल्यामुळे त्याचा फायदा पृथ्वीवर ऋतुचक्र निर्माण होण्यासाठी झाला. हा कललेला अक्ष पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण गोलार्धात थंड आणि उष्ण अशा प्रकारचे वातावरण तयार करतो. त्यामुळे पृथ्वीवरील वातावरण स्थिर नसून त्यामध्ये प्रचंड बदल होत असतात. यामुळेच पृथ्वीवर वादळे, पावसाळी हवामान तयार होते. ही परिस्थिती सजीवांचे अस्तित्व आणि पोषण यासाठी उपयुक्त ठरली आहे. आता ऐकूयात आणखी काही ओव्या. परिवारे वादळांची रेलचेल आकाशी विजांचा कल्लोळ. समुद्र निघतसे ढवळूनी सकळ अशी क्रीडा चालतसे. परी हा महाभूतांचा खेळ जणू सजीव निर्मितीची आली वेळ.
कार्बन हायड्रोजन नायट्रोजन सकळ परस्परे एकवटुनी जल आणि वायूचे निर्माण धरेवरी होतसे एकूण वायूंनी व्यापले आवरण विरून गेले जला माझी सजीव आणि निर्जीव या माझी फरक एकमेव सजीव निर्मिती स्वधर्मी सजीव निर्जीवात ही क्षमता नसे विजेचा कल्लोळ चालीला ऊर्जेने खेळ मांडीला वायू आणि जलांचा संयोग केला नवे रेणू बनवावया. सुरुवातीच्या काळात पृथ्वीच्या वातावरणामध्ये प्रचंड घडामोडी घडत होत्या. वारे आणि वादळे यांची प्रचंड रेलचेल होती. समुद्र ढवळून निघत होते. परंतु ही स्थिती सजीवांच्या निर्मितीसाठी काही अंशी पोषक होती असे म्हणावे लागेल. कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन यासारखे घटक एकमेकांजवळ येण्यास त्यामुळे मदत झाली. त्याचबरोबर वातावरणातील वायू समुद्राच्या पाण्यात विरघळले. सजीव आणि निर्जीव यांच्यामध्ये जो एक मूलभूत फरक आहे तो म्हणजे सजीव हे आपल्याप्रमाणेच दुसरा जीव निर्माण करू शकतात. निर्जीव वस्तूंमध्ये मात्र ही क्षमता नसते. विजेचा कल्लोळ, उफाळलेला समुद्र, वाहणारे वारे यांच्या संयोगातून सजीव निर्मितीसाठी आवश्यक असणारे रेणू तयार झाले. हा सिद्धांत पडताळून पाहण्यासाठी मिलर यांनी केलेला प्रयोग खूपच प्रसिद्ध आहे. पृथ्वीवर सुरुवातीच्या काळात असणारी परिस्थिती काचेच्या बंद चंबूमध्ये निर्माण करून त्यांनी कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन यासारख्या घटकांमधून अमायनो आम्ल तयार होऊ शकतात हे दाखवून दिले. अमायनो आम्ले हा सजीवांसाठी आवश्यक असा घटक आहे, कारण अमायनो आम्लांच्या एकत्र येण्यातूनच प्रथिनांची निर्मिती होते. श्रोतेहो, ओवी गाऊ विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात आपण ऐकलत पृथ्वीच्या निर्मितीविषयी. सादरीकरण केलं होतं डॉक्टर दीप्ती सिधये यांनी. धन्यवाद.